पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा नूतन मंदिरामध्ये झाली. त्या गोष्टीला आज तिथीप्रमाणे 1 वर्ष पूर्ण होत आहे. जो आपण स्वर्गीय सुखाचा आनंद गेल्या वर्षी अनुभवला, संपूर्ण भारतभर नव्हे जगभर श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम झाला, त्याचा आनंद अजूनही आपण विसरलो नाही. मंडळी, बघता बघता या घटनेला वर्ष झाले असे वाटत देखील नाही. तेव्हा श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा आजचा असणारा वर्धापन दिन, त्या निमित्तानं आपणा सर्वांना, हिंदू आपल्या बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मंडळी, भगवंताकडे एकच प्रार्थना करूया की प्रभू श्रीरामाने कायद्याच्या घटनेच्या चौकटीमध्ये राहून आपली जन्मभूमी मुक्त करण्याकरता आपणा सर्वांना सहाय्य केले. याच पद्धतीने अजून 2 खंत आपल्या मनामध्ये आहेत की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची असणारी जन्मभूमी, जो परब्रह्म श्रीकृष्ण परमात्मा मानवी रूपानं या पृथ्वीतलावरती अवतरला आणि त्याचं पहिलं पाऊल, पहिला मानवी रूपातला स्पर्श या ज्या भूमीला लागला, ती भूमी किती पवित्र असेल मंडळी. वैकुंठापेक्षा ती आपणासाठी अत्यंत पवित्र असणारी श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा ही देखील भगवंताने सोडवावी, तिची मुक्तता करावी. कारण आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या महात्म्यांनी या ज्या काय पुण्यभूमी, पवित्र भूमी ज्या निर्माण केलेल्या आहेत, त्याचे आपण खरोखर वारसदार आहोत, त्यांचे वंशज आपण. त्यामुळे वारसा हक्काने तो हक्क आपल्याला येतो. तेव्हा अशी भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा ही आपल्या ताब्यामध्ये घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून मिळावी. त्याचप्रमाणे भगवान श्री काशी विश्वनाथ महादेव यांचं असणारं अतिशय आवडतं ठिकाण, ज्याला आपण आनंदवन म्हणतो, ज्याला आपण भूमीवरचा कैलास म्हणतो, ती अशी काशी नगरी असं वर्णन केलेलं आहे. 9 खंड पृथ्वी आणि 10वा खंड काशी असं हे पवित्र असणारं काशी क्षेत्र ही भगवान महादेवाने आपल्याला आशीर्वाद म्हणून मुक्त करून त्यांच्या कृपेनं द्यावं, मिळावं, एवढीच भगवंताच्या चरणी या निमित्तानं प्रार्थना करूया. आणि मंडळी, आजच्या आपण चिंतनाकडे वळूया. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ भगवत भक्तांना एक आश्वासन देतात की बाबांनो, तुम्ही जर भगवंताच्या शरणागतीमध्ये गेलात, भगवंताला जर तुम्ही आपलं मानलं, तर देव अखंड तुमच्या बरोबर असतो. देव एक क्षणही तुम्हाला विसंबत नाही. नवे तर तो तुमच्या मागे आणि पुढे तुमचा अखंड सांभाळ करत तो त्या ठिकाणी उभा आहे. सदा सर्वदा म्हणजे कायमस्वरूपी परमात्मा आपल्या सोबत राहत असतो. फक्त अडचण आहे ती देव आपल्यासोबत आहे हे आपण स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. भक्तांची ही जबाबदारी आहे की देव आपल्यासोबत कायम आहे अशी मनामध्ये दृढ भावना त्याच्या कायम असली पाहिजे, नेहमी असली पाहिजे. तुकाराम महाराज असं म्हणतात की देवा, जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी माझ्या वाट्याला येतात, जे जे कर्म माझ्या वाट्याला येतं, जिथं जिथं जाणं हे माझ्या प्रारब्धामध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टी मी करतो. पण ते करत असताना माझ्या अखंड मनामध्ये ही भावना आहे. कोणती भावना आहे? जेथे जातो ते तू माझा सांगाती, जेथे जातो ते तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया, चालविशी हाती धरोनिया, चालो वाटे आम्ही तुझाची आधार. तुकोबाराय म्हणतात, देवा, मी जिथं जिथं जातो, जे जे कर्म करतो, जे जे अनुभव घेतो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू माझ्यासोबतच आहेस. अशा प्रकारचा भक्ताने आपल्या अंतःकरणामध्ये भाव धारण करणं गरजेचं आहे. अन्यथा परमात्मा आपल्या सोबत कायमच आहे.
परंतु समर्थ म्हणतात की तो परमात्मा काही वेळेला भक्ताच्या धारिष्ट म्हणजे त्याचं धैर्य किती आहे ह्याची थोडीशी परीक्षा घेत असतो. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो कृपाळूच आहे, आपल्यावरती कृपा करण्याकरता सदैव आपल्यासोबत तो असतो. परंतु काही प्रसंगामध्ये भक्त माझ्यावर किती विश्वास ठेवतो हेही देवाला बघावं असं वाटतं. कारण का, आपण ज्याच्यावरती प्रेम करत असतो, आपण ज्याच्याकरता आपलं सर्वस्व देत असतो, तो आपल्यावरती प्रेम करतो की नाही हे बघावं असं त्या प्रेम करणाऱ्याला जसं वाटत असतं तसं देवाचं आहे. म्हणून कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे असं म्हणतात. पण भल्या भल्या सुद्धा देवभक्तांना कधी कधी तरी अशा परीक्षेला समोर जावं लागतं. मंडळी, एक प्रसंग आपल्याला सांगता येईल आता की ज्या वेळेला कौरवांच्या सभेमध्ये द्रौपदीला अपमानास्पद स्थितीमध्ये आणण्यात आलं आणि दुष्ट दुर्योधनानं आपल्या दुःशासन या भावाला आज्ञा केली की द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं. अशा प्रसंगी सर्व त्या ठिकाणी वडीलधारी मंडळी, ज्येष्ठ मंडळी, विद्वान मंडळी सभेमध्ये होती. परंतु कोणीही त्या गोष्टीला प्रतिकार केला नाही. मेंद्या असल्याप्रमाणे सर्वजण त्या ठिकाणी दुर्योधनाची ही दुष्टकृती बघून गप्प बसले. त्याच्याबद्दल काही विरोध कोणी केला नाही. तेव्हा द्रौपदीला असं वाटलं की माझे 5 पती जे आहेत ते तरी माझे संरक्षण करतील. म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी खाली माना घातल्या आणि मग द्रौपदीनं स्वतःचं रक्षण करायचं ठरवलं. आपल्या निरीवरती एक हात ठेवला आणि आपल्या वस्त्राचं रक्षण करण्याकरता द्रौपदी तत्पर झाली. परंतु त्या राक्षसी वृत्तीचे असणारा दुःशासन याच्या तावडीतून सुटणं द्रौपदीला शक्य नव्हतं. तेव्हा सरते शेवटी द्रौपदीने भगवंताला हाक मारली की देवा, आता माझं काही इलाज चालत नाही, तेव्हा तुम्ही या प्रसंगात या आणि माझं सहाय्य करा. भगवंताने अंतिम क्षणाला त्या ठिकाणी धाव घेतली आणि वस्त्ररूप भगवंत झाले. म्हणजे दुर्योधनाने जेवढी वस्त्र त्या अंगावरचं काढण्याचा प्रयत्न करावा असं एक अखंड वस्त्र निर्माण झालं द्रौपदीच्या अंगावर की किती जरी त्याचे फेरे काढले तरी ते वस्त्र संपेनाच. वस्त्राचा साडीचा ढीग पडला परंतु ते वस्त्र काही संपलं नाही. मग त्याच्या लक्षात आलं की ईश्वरी चमत्कार आहे, हा भगवंताची लीला आहे. मग त्या ठिकाणी त्याने ती क्रिया सोडून दिली. तेव्हा द्रौपदीने भगवंताला विचारलं, कृष्णा, एवढी माझी विटंबना होईपर्यंत तू का थांबलास रे? लगेचच तू धावून का आला नाही? तेव्हा भगवंत तिला म्हणतात की द्रौपदी, मी तुझ्या बरोबर कायमचा आहे हे तू विसरलीस. तू बाकीच्यांच्याकडून अपेक्षा केलीस की ते माझं रक्षण करतील, ते माझं रक्षण करतील, परंतु माझा तुला विसर पडला. पण शेवटी कोणच आपल्या कामी येत नाही असं ज्या वेळेला तुला वाटलं तेव्हा माझी आठवण झाली ना. म्हणताना मला यायला उशीर झाला. ही तर माझी चूक नाही म्हणतात भगवंत, तुझी चूक आहे. तसं भक्तांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये परमात्मा आपल्या सोबत आहे. कोणतीही गोष्ट सांगायची असेल तर त्याला अगोदर सांगावी आणि मग माणसाला सांगावे, हे भगवंताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. भगवान परमात्मा त्या भक्ताच्या धीराची वाट बघत असतो. अजून एक उदाहरण मंडळी याबद्दल सांगता येईल आपल्याला. नामदेव महाराज आणि सर्व संत मंडळी तीर्थयात्रा करत करत पूर्ण भारत भ्रमण करत होते. दिल्लीमध्ये त्या ठिकाणी त्यांची यात्रा आली, दिंडी आली आणि दिल्लीमध्ये जो बादशाह होता तो अतिशय हिंदू धर्म विरोधी होता आणि ही वारकऱ्यांची दिंडी बघितल्यानंतर त्याने अडवलं, कोण तुम्ही, कुठे निघालात, कशासाठी आलात? त्यांनी सांगितलं, वा आम्ही पंढरपूरचे महाराष्ट्रातले वारकरी आहोत, भारत भ्रमण तीर्थयात्रा करण्याकरता बाहेर पडलेलो आहे. त्यावेळेला आता ते क्रूर राजशासन होतं, त्यावेळेला ते धर्माला मानत नव्हते आणि त्यांनी सांगितलं, सगळं थोतांड आहे म्हणजे तुमचं भजन, तुमचा देव, तुमचं सगळं खोटं आहे, आमचा एक अल्लाह तेवढा खरा आहे आणि तुमचं हे सगळं ढोंग आहे. म्हणजे तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा, की आमची सत्ता आहे, आमचं शासन आहे, आम्ही करू ते प्रमाण, काय तुमचं म्हणणं आहे? तेव्हा राजाने असं सांगितलं
की म्हणे तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल, त्या परीक्षेत उतरलात तर तुम्हाला इथून सोडू, तर तुमचं खरं मानू. आता नाईलाज होता, जी परीक्षा येईल त्याला समोर जाणं भाग होतं. आणि मग त्या राजाने काय केलं, तर या सर्व वारकरी संतांच्या समोर, त्यांच्या दिंडीसमोर एक गाय आणली आणि त्या गायीचा वध केला, शिरच्छेद केला गायीचा. आणि नामदेवरायाला म्हणाले, तुम्ही जर पांडुरंगाचे खरे भक्त असाल आणि तुमचा पांडुरंग जर खरा असेल तर या गायीला जिवंत करून दाखवा. किती वेळात जिवंत कराल असा प्रश्न विचारल्यानंतर नामदेव महाराज म्हटले 3 दिवसात जिवंत करून दाखवतो. आणि तेव्हापासून सर्व अन्न पाण्याचा त्याग करून फक्त भगवंताचा धावा करते सर्व संत मंडळी बसलेले आहेत. राजाने यांच्या भोवती कडक पहारा सुरक्षा ठेवलेली आहे की कदाचित पळून जातील, काहीतरी होईल. आणि मग 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3रा दिवस संपत आला, 1 तास उरला 3ऱ्या दिवसातला, 10 मिनिटं उरली, 1 मिनिट उरला, 5 सेकंद उरले. आता जर त्या 5 सेकंदामध्ये गाय जर नाही जिवंत झाली तर शिरच्छेद करणार असं राजाने सांगितलं होतं. तेव्हा शेवटच्या 5 सेकंदामध्ये परमात्म्याने धाव घेतली आणि त्या मृत झालेल्या गायीला जिवंत केलं. ती उठून उभी राहिली. हे बघताच सर्व संत मंडळींनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा गजर केला, पांडुरंगाचा जयघोष केला. आणि राजाला हे पटलं की बाबा ही गोष्ट खरी आहे, हे खरंच देवाचे भक्त आहेत. ही सगळी घटना झाली. तेव्हा पांडुरंगावरती नामदेवराय रागवले, म्हणे देवा, एवढी कठोर परीक्षा बघायची असते का? एवढा वेळ का लावला? शेवटच्या क्षणाला तुम्ही येऊन आपला चमत्कार दाखवला, लगेच का आला नाही? तेव्हा देव म्हणतात, नामदेवा, यात माझी काही चूक नाही. कारण तू त्यांना वचन देताना काय म्हटला की 3 दिवसामध्ये दाखवतो. मग 3 दिवसाची जर तू वेळ दिली असशील तर त्याच्या आधी का करावं? जसं आपण लाईट बिल भरतो मंडळी, लाईट बिल भरत असताना काय बघत असतो? शेवटची तारीख बघतो आणि शेवटच्या तारखेला मग भरतो, पुन्हा दंड बसू नये म्हणून. म्हणजे शेवटची तारीख हेच त्या ठिकाणी डोक्यात आपण ठेवलं, तो किती तारीख आहे शेवटची हे बघतो. तसं भगवान म्हणतात की तुझी मुदत 3 दिवसाची होती, त्याकरता मी केलं. तू जर म्हटला असतास याच क्षणाला लगेच त्या ठिकाणी मी करून दाखवतो, तर मला काय वेळ नव्हता करायला. याचा अर्थ असा मंडळी की भगवंतावरती सुद्धा आपली तेवढीच आढळ निष्ठा असावी लागते. कोणत्याही क्षणाला परमात्मा आपल्या सोबत आहे हे अखंड ध्यानात ठेवावं लागतं. समर्थ तेच सांगतात की परमात्मा कृपाळू आहे, पण आपलं धैर्य किती आहे ते बघत असतो. असा हा परमात्मा सुखानंद आनंद कैवल्य दाणी म्हणतात. तो सुखानंद स्वरूप असणारा परमात्मा आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, असं म्हणले तुकोबरायाने. आनंद अद्वय नित्य निरामय असं ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, तो परमात्मा भक्तांना सदैव आनंद आणि कैवल्य नाम मोक्ष देण्याकरता सदैव तत्पर असतो. सुखानंद आनंद कैवल्य दानी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. म्हणून समर्थ सांगतात की बाबांनो, असा परमात्मा आपल्या दासाची, आपल्या सेवकाची, आपल्या भक्ताची केव्हाही उपेक्षा करत नाही. हे आपण अखंड मनात ठेवावं आणि त्याच्या स्मरणामध्ये दिवस रात्र आपण अखंड असावं, त्याचं स्मरण करावं. एवढीच भक्ताने त्या ठिकाणी जबाबदारी आपल्याकडे घेतली पाहिजे, असं समर्थ या ठिकाणी सांगतात. तेव्हा मंडळी, आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलवरती जर नवीन कोण आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं जे चिन्ह आहे ते प्रेस करा, म्हणजे आम्ही अपलोड करत असणारे सगळे व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळतील. तेव्हा जरूर आपण हे सर्व भाग ऐका. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.